नमस्कार मैत्रिणींनो. तर अनेक महिलांना एक प्रश्न पडतो, मी इतकी लवकर का थकते, पूर्वीसारखी ऊर्जा का राहत नाही, माझे केस का गळतात, हाडं का दुखतात, त्वचा निस्तेज का दिसते. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कधीकधी समस्या मोठी नसते, शरीर फक्त आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. 30 नंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होऊ शकतात. तर आपला आजचा विषय हाच आहे की 30 नंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात. तर काय होतं 30 नंतर स्त्रीचं आयुष्य खूप बदलतं. कामाची जबाबदारी वाढते, घर, मुलं, नोकरी, स्वतःसाठी वेळ कमी पडतो. याच काळात शरीरालाही काही पोषक घटकांची गरज वाढू शकते. म्हणूनच आपल्याला शरीराचे संकेत दुर्लक्ष करू नका. नेहमीचा थकवा, केस गळणं, नखे तुटणं, हाडं दुखणं ही काही शरीराची मदतीची हाक असू शकते. तर 30 नंतर स्त्रियांचा मेटाबॉलिझम जो असतो तो मंदावतो. त्यामुळे कॅलरीज आपल्या बर्न होत नाहीत. त्यामुळे अचानकच आपल्याला 30 नंतर पोट वाढल्यासारखं वाटतं. पोटावरची चरबी, कमरेवरची चरबी, त्याचबरोबर हाडांमधील कॅल्शियम कमी होतं. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि कंबरदुखी वगैरेचा त्रास आपल्याला होतो. त्याचप्रमाणे त्वचेमधीलही कोलॅजन कमी होतं. त्याच्यामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात किंवा त्वचा आपली सैल झाल्यासारखी वाटते. त्याचप्रमाणे केसही गळू लागतात आणि हार्मोनल चेंजेसही खूप होऊ लागतात आपल्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्या पाळी अनियमित होऊ शकते. तर या सगळ्या चला तर जाणून घेऊया 30 नंतर कोणत्या पोषक घटकांकडे विशेष लक्ष द्यायला हवं. पहिलं म्हणजे व्हिटॅमिन डी. हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. सूर्यप्रकाश, योग्य आहार आणि गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधं उपयोगी ठरू शकतात. त्यानंतर दुसरं म्हणजे कॅल्शियम. हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक. दूध, दही, ताक, तीळ यांसारख्या पदार्थातून ते आपल्याला मिळतं. तिसरं म्हणजे आयर्न. आयर्न भरपूर स्त्रियांमध्ये आयर्न कमी असल्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. ॲनिमियासारखे त्रास होतात. त्यासाठी स्त्रियांनी हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, संतुलित आहार याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर चौथं म्हणजे व्हिटॅमिन 12. तर B12 तर हे मज्जासंस्था आणि ऊर्जा टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यानंतर प्रोटीन्स हे व्हिटॅमिन नाही पण स्नायू, ताकद आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं पोषक घटक आहे. मात्र लक्षात ठेवा, कोणतेही व्हिटॅमिन्स किंवा सप्लिमेंट केसगळती वगैरे असेल तर व्हिटॅमिन D3च्या गोळ्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही घराची जबाबदारी पार पाडू शकाल. आजपासून स्वतःसाठी एक छोटा निर्णय घ्या. वेळेवर जेवण करा, थोडा व्यायाम करा आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढून स्वतःच्या आवडीच्या गोष्टीही नक्की करत जा. आणि कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ स्त्रियांच्या आरोग्याबद्दल नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्या आई, बहीण आणि मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. चला तर बाय.